नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत गाव पेठमंगरुळी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती येथील प्रगतशील शेतकरी बंधू श्री प्रतापदादा वानखेडे यांच्या शेतावर. त्यांनी न्यूझीव्हिडिओ कंपनीचं नवीन कापूस वाण NCS 955 प्रिया या वाणाची लागवड केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 24 जून रोजी त्यांनी लागवड केलेली आहे. ओळीतील अंतर 5 फूट, 2 झाडातील अंतर 1 फूट आहे. या ठिकाणी 2 खताचे डोस आणि 4 कीटकनाशकांच्या फवारण्या झालेल्या आहेत. परंतु शेतकरी बंधूंनो, बघा या व्यवस्थापनाला प्रिया कापूस वाणाने प्रतिसाद किती चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. बघा, प्रिया कापूस वाणाचं गुणवैशिष्ट्य उंच वाढणारं, मजबूत खोड असणारं, भरपूर फळफांद्या असणारं हे प्रिया कापूस वाणाचं झाड. शेतकरी मित्रांनो, बघा प्रत्येक फळफांदीला आपण फळधारणा बघू शकता की किती चांगल्या पद्धतीने जवळजवळ फळधारणा झालेली आहे. आणि बुडापासून ते शेंड्यापर्यंत एकसारख्या आकाराची मोठमोठी बोंडे या ठिकाणी आपण बघू शकतो की 100 बोंड या प्रिया कापूस वाणावर तयार झालेले आहेत. इकडे आपण शेतकरी बंधूंनो, बघा प्रत्येक फांदीला एकसारख्या आकाराची मोठमोठी बोंड तयार झालेली आहेत. इथे आपण बघू शकतो की 135 बोंड या प्रिया कापूस वाणावर तयार झालेले आहे. अर्थातच आज 27 ऑक्टोबर आहे, म्हणजे 4 महिने या पिकाला झालेले आहेत. 120-125 दिवसाचं पीक आहे आणि 100च्या पुढे फळधारणा प्रिया कापूस वाणाला झालेली आहे. म्हणजेच लवकर परिपक्वता होणारा हा कापूस वाण आहे, जलद तयार होणारा हा कापूस वाण आहे. यामुळे गुलाबी बोंडअळीचा धोका तर टळतोच, परंतु कापूस सुद्धा लवकर वेचणीला येतो, वेळेत रब्बीची पेरणी होते. शेतकरी मित्रांनो, आणखी गुणवैशिष्ट्य बघा, आपण बघू शकता की प्रिया कापूस वाणाचे बोंडाचा आकार जो आहे हा अतिशय मोठा आहे आणि मोठ्या आकाराचा बोंड असल्यामुळं वेचणीला पण सोपं जातं आणि वजनदार कापूस आपल्याला प्रिया कापूस वाणाचा मिळतो. म्हणजे मजूर सुद्धा आवडीनं याची वेचणी करतो आणि वजनदार असल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पण वाढ होते. शेतकरी मित्रांनो, बघा रस शोषक किडीस अतिशय सहनशील हा कापूस वाण आहे. 4 फवारण्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि अतिशय निरोगी आणि कमी फवारणीमध्ये येणारा हा प्रिया कापूस वाण आहे. म्हणजेच फवारणीच्या खर्चामध्ये सुद्धा आपली चांगली बचत होते. सोबतच प्रिया कापूस वाणाचा जर आपण कापूस जर कधी बघितला शेतकरी मित्रांनो, तर यामध्ये स्टेपल जे आहे ते सुद्धा अतिशय आपल्याला 32 mm पेक्षा प्लस आपल्याला स्टेपल याचं प्रिया कापूस वाणाचं मिळतं. म्हणजेच आपल्याला बाजारभाव सुद्धा व्यापाऱ्याकडून चांगला मिळू शकतो. तर हा प्रिया कापूस वाण इकडे आपण बघूया, हे पूर्णच प्रतापदादांनी प्रिया लावलेला आहे. आता इथे आपण बघू शकतो, हे बघा एकदम मोठमोठ्या आकाराची बोंडे आणि तर कापूस फुटायला पण सुरुवात झाली. पण फळफांद्या बघा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे प्रत्येक फळफांदीला 5 बोंड तर परिपक्व झालेले आहेत आणि 35 ते 40 फळफांद्या या प्रिया कापूस वाणाला तयार झालेल्या आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इकडे आपण आज बघूया प्रिया कापूस वाणाचा प्लॉट. हा कापूस वाण आज शेतकरी मित्रांनो, हे प्रिया कापूस वाणाचं गुणवैशिष्ट्य आहे. उंच मजबूत वाढणारं झाड, खाली पडत नाही, लोळत नाही अतिवृष्टीमध्ये सुद्धा. आणि फळधारणा बघा, बोंडाची साईज बघा, एकदम वजनदार कापूस मिळतो आणि वेचायला पण खूप सोपा आहे. बघा आता ही फळफांदी बघा, याला बोंड बघा 1 2 3 4 5 6 7 8, हे बघा 1 2 3 4 5. इकडे बघा 1 2 3 4 5, म्हणजे प्रत्येक फांदीला जे आहेत 5 बोंडापेक्षा जास्त बोंड प्रत्येक फांदीला तयार झालेले आहेत. इकडे बघा, या आपण आताही बघू शेतकरी मित्रांनो, सुद्धा पण तुम्हाला आताही मी हा प्रिया कापूस वाण दाखवतो. हे बघा, बघा शेतकरी मित्रांनो, बुडापासून शेंड्यापर्यंत एकसारख्या आकाराची बोंडे. प्रिया कापूस वाण जर आपण लागवड करणार असाल तर मध्यम ते भारी जमीन आपल्याला पाहिजे. लागवडीचा हे प्रिया कापूस वाणासाठी आपण निश्चितच या ठिकाणी बघा 5 फुटाचा अंतर. जमीन असेल तर 5 फूट ठेवा, मध्यम जमीन असेल तर 4 फूट ठेवा. झाडातील अंतर तुम्ही 1.5 फूट 2 फूट ठेवू शकता. ज्या शेतकऱ्यांना पूर्व हंगामी लागवड करायची आहे असे शेतकरी लागवड करू शकतात. म्हणजेच लवकर परिपक्वता असल्यामुळे जेव्हा रब्बीचं पीक आपण दुसऱ्यांदा घेतो त्यावेळेस आपल्याला रब्बीचं पीक हे बघा, आपण आता प्लॉटच्या मधोमधी इथपर्यंत आलेलो आहे आणि ही बोंड बघा, हे बघा
एकदम भरगतचं असं बोंडांनी लदबदलेलं हे झाड. आणि बोंडाची साईज बघा. आता आपण वरच्या फांदीवर आहेत बघा, 1 2 3 4 5 6 एकदम टपुरी टपुरी बोंड प्रियाची तयार झालेली आहेत. इकडे कुठेही तुम्ही बघा, या आता आपण पूर्ण मध्ये आहोत बघा. आता एवढं झाड इथे वाढले पण परंतु बिलकुल वाकलेलं नाही. आणि फळ फांदीची संख्या बघा आणि बोंड बघा. बघा शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला हे प्रिया कापूस वाण जर लागवड करायचं असेल तर ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याची उपलब्धता आहे, ज्यांना चांगलं व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, अशा शेतकऱ्यांनी या प्रिया कापूस वाणाची निश्चितच लागवड करायची आहे. तर हा प्रिया कापूस वाण येणाऱ्या हंगामामध्ये निश्चितच शेतकरी बंधूंनी याची नोंद घ्या आणि पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये सुद्धा प्रिया कापूस वाण लागवड करून भरघोस उत्पादन घ्या. धन्यवाद. प्रिया 955.